नमस्कार, मी अतुल आणि आपण आपली बातमी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज मुंबईमध्ये आपण जर बघत असाल तर मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी हॉकर्सवर मोठी कारवाई होताना आपण बघत आहोत। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेची आणि त्यासोबत महानगरपालिका हे प्रत्येक फुटपाथ पूर्णपणे मोकळे करण्याचा प्रयत्न करत असताना आज अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणीच हे दृश्य मला कोणीतरी पाठवले आणि सांगितलेत की अतुलजी अशा पद्धतीचा हा अंधेरी रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे तो अत्यंत कंजेस्टेड आहे आणि या ठिकाणीहून कित्येक लाखो लोक या दिवसरात्र या अंधेरी रेल्वे स्थानकाकडे प्रवास करत असतात, ये जा करत असतात आणि अशा ठिकाणी लोक ज्यावेळेला कामावर जायची घाई असते किंवा कुठेतरी जायची घाई असते अशा ठिकाणी आज या ठिकाणी हॉकर्स जे बसलेले आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने बसतात आणि का बसतात? कारण ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी जर कारवाई होत आहे तर या अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी का कारवाई होत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जर या छोट्याशा जाग्यामधून जाणारे लोक आहेत त्यांना किती मोठा त्रास होत असेल ह्याची देखभाल का महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासन करत नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतोय। ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर एक लोकांना वेळ नसतो आणि घाईघाईमध्ये त्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत असतो आणि अशा ठिकाणी जर पाईपच्या रेलिंगवर बसून जर हे धंदे करत असतील तर त्या ठिकाणी एक तर 2 फुटाचा रस्ता आणि त्यामध्ये सुद्धा ह्यांचं जे बस्तान मांडलेलं आहे तर कशा पद्धतीने लोकांनी त्या ठिकाणी रहदारी करावी किंवा स्टेशनच्या आत बाहेर यावं आणि जावं, हा मोठा प्रश्न निर्माण होत असताना महानगरपालिका अधिकारी आणि प्रशासन यांना हे कळत नाही का? हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आणि जर अख्ख्या मुंबईमध्ये जर कारवाई होत असेल तर या ठिकाणी का कारवाई होत नाही आणि त्यामध्ये हे खोदून ठेवलेले स्टेशन बाहेरचे रस्ते अत्यंत गंभीर परिस्थिती, एखाद्या माणसाला दुखापत होऊ शकते, एखादी मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते। आपण बघू शकत असाल तर हे बघा काम सुरू आहे रस्त्यावरचं आणि अत्यंत छोट्याशा पायवाटातून या ठिकाणी लोक स्टेशनमधून ये जा करत असताना आपल्याला दिसत आहेत। तर या ठिकाणी हे जे फॉकर्स बसलेले आहेत, हे जे विक्रेते बसलेले आहेत रस्त्यावर, तर हे कसे बसतात, कोणाच्या कृपेने बसतात, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आज सामान्य जनता आपल्या कामात असते, ती काही बोलू शकत नाही, कोणाला त्यांच्याशी बोलायला किंवा भांडायला वेळ नसतो, त्या ठिकाणी भानगडी करायच्या नसतात, पण असं का घडतं, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे।